अशा शुकदेवांचं स्मरण करतात सुतजी आणि सांगतायत शौनकांनी, ऐका, तुम्हाला आता भागवत कथेचं चिंतन सांगणार आहे. कथा ऐकावी का? पहिला विचार, कथेमुळे आमची व्यथा जाते, म्हणजे दुःख जातं. दुःख कोणतं आहे? आज जगामध्ये प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. कशामुळं सांगू तुम्हाला? आज माणसं परिस्थितीमुळे दुःखी नाही, आज माणसं मनस्थितीमुळे जास्त दुःखी आहे. लोकांची मानसिकता व्यवस्थित राहिली नाही. आपण ज्या वातावरणामध्ये राहतो ते वातावरण अलीकडे भयंकर दूषित झालेलं आहे. आपलं मन रात्रंदिवस व्यथित आहे, रोगी आहे. स्वतःला निरोगी समजू नका. रात्रंदिवस आपण रोगी झालोय आणि या रोगाचा प्रमुख आजार आहे, त्याचं नाव आहे भवरोग. आपलं मन दुखी आहे. परिस्थिती माणसांची फार चांगली आहे, पण मन व्यवस्थित नाही. आम्ही रोज कथे करता, कीर्तना करता, पूर्ण वर्षभर बाहेर फिरत असतो. रोज महिन्यातनं 30 पैकी 25-26 दिवस आमचं बाहेर जाणं होतं. रोज एका नवीन घरामध्ये जाणं होतं. रोज नवीन लोक भेटतात, रोज नवीन लोकांशी गप्पा होतात. लोक आम्हाला त्यांचं दुःख सांगतात. महाराज, देवानं सगळं दिलं हो. कोटी रुपयाचा बंगला आहे, चंदनाचा पलंग आहे, रेशीमची गादी आहे, पण खरं सांगू, झोपण्याकरता 13 रुपयाची गोळी खावी लागते. का? परिस्थिती उत्तम आहे, पण मनस्थिती नीट नाही ना. आमच्या मानसिक विकारांची पूर्णतः शुद्धी होते कथेच्या चिंतनाने. कथा अंतकरण शांत करतं, चित्त शुद्ध करतं. याकरता कथेने व्यथा जाते. दुसरा विचार, भक्ती प्रगट होते, अंतकरणातलं प्रेम वाढतं. आमच्या अंतकरणातल्या त्रिताप आणि त्रिगुण संपतात, वासना संपतात, कर्मबंधन तुटतं. कारण कथेने आमची मनोवृत्ती अशी होते, या जगामध्ये सर्वत्र परमात्मा भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी एका परमात्म्याचं स्वरूप आहे, त्याला पाहता आलं पाहिजे. अध्यात्म विद्या ज्याला अवगत झाली त्याला जग दिसत नाही, तर जग म्हणजे जगन्नाथ दिसतं. याकरता संतांचं जीवन पहा किती दिव्य आहे. आयुष्यभर परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न करणारे संत जेव्हा स्वस्वरूपाला प्राप्त होतात, तेव्हा त्यांच्या ठिकाणी सर्वत्र ईश्वराचा अनुभव आणि आविष्कार होत असतो. सर्व ठिकाणी परमात्मा जाणवतो. हे सर्व विश्व त्याच्यापासूनच निर्माण झाले ना. याकरता जीवनामध्ये सत्संग असला पाहिजे. ज्याला वाटतं आपलं जीवन धन्य व्हावं, सुखी व्हावं, समाधानी व्हावं, त्यानं जीवनामध्ये सत्संग करावा. सत्संगाने काय अनुभव येतो? महाराज म्हणताय, संताचे संगती मनोमार्गे गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. संताच्या संगतीनं जो परमात्मा अनेकांना अगोचर आहे, तो परमात्मा आकलन होतो. याकरता सत्संग असावा. सत्संगाने कळतं जगत सर्व कृष्ण स्वरूप आहे. वेदाचा सार, यज्ञाचा सार, योग, तप, ज्ञान, धर्म या सगळ्यांची गती कृष्ण आहे. वासुदेव परायोगा, वासुदेव परामखा, वासुदेव पराक्रिया, वासुदेव परागती, वासुदेव परं ज्ञान, वासुदेव परं तप, वासुदेव परो धर्म, वासुदेव परागती. या सर्व विश्वाचं उत्पत्ती स्थान एक भगवान वासुदेव आहे. हे जग जन्माला येण्यापूर्वी नेमकं काय होतं? आमचे संत वर्णन करतात, जेव्हा कोठेच नव्हते काही, सूर्य चंद्र तारा नाही, जेव्हा कुठेच काही नव्हतं, सूर्य पण नव्हता, चंद्र नव्हता, जगत नव्हतं, पृथ्वी नव्हती, मग तेव्हा काय होतं हो? भागवत बोलतो त्यावेळेला प्रलयकालीन पाण्यामध्ये एक तत्व झोपलेलं होतं, त्याला वासुदेव तत्व म्हणतात, जे निर्गुण आहे. त्याला कोणत्या प्रकारचा गुण नाही, आकार नाही, निराकार निर्गुण असं एक तत्व होतं. सृष्टीच्या आधी केवळ वासुदेव तत्व होतं, त्याला वासुदेव तत्व म्हणतात. आणि त्या तत्वाच्या मनात इच्छा झाली, एकोहम बहुश्याम, एकाचे अनेक व्हावे. आणि त्या तत्वापासूनच 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, एक मन
अशा 16 कलांनी युक्त एक दिव्य असा पुरुष देह प्रगट झाला. त्याला भगवान वासुदेव म्हणतात. तुम्ही ते चित्र पाहिलं असेल, पाहना. भगवंताचं पूर्ण दिव्य शरीर शेषशाही भगवान नारायण पहुडलेले आहेत. नारायण असं का म्हणतात? नार या शब्दात अर्थ आहे पाणी, आणि आयन म्हणजे आसन. पाण्यावर ज्याने आपलं आसन मांडले त्याला नारायण असं म्हणतात. भगवान नारायण. आणि मग योग निद्रा घेत असताना भगवान नारायणाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. आणि मग ब्रह्मदेवानं सर्व विश्व निर्माण केलं. आणि मग त्या ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या विश्वामध्ये शांती, स्थैर्य, सत्य आणि धर्म स्थापन व्हावं याकरता तेच निर्गुण तत्व पुन्हा 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 वेळोवेळी या धर्तीवरती अवतार घेत आलं. अनेक अवतार परमात्म्याचे आहेत. पुढे कथा येते 24 अवताराच्या वर्णनाची. परमात्म्याचे 24 अवतार प्रमुख आहेत. तसे अनेक अवतार आहेत. हे विश्वच परमात्मा स्वरूप आहे, पण त्यामध्ये एक विभूती स्वरूप 24 अवतार भगवंताने घेतले. त्याच्यामध्ये 10 अवतार प्रमुख आहेत. त्याला दशावतार आपण म्हणतो. किती अवतार परमात्म्याचे झाले? सुतजी शौनकांना 24 अवतारांचं वर्णन सांगतात. भगवंताचा पहिला अवतार सनत कुमार. काल आपण ज्यांचं वर्णन ऐकलं, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, जे अत्यंत महायोगी आहे. ब्रह्मदेवाच्या शक्तीपासून उत्पन्न झालेले हे 4 पुत्र प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहेत. ज्यांचं शरीर 5 वर्षाचं आहे, पण ज्यांचं वय हजारो लाखो वर्षाचं आहे. शरीर वाढू देत नाही. सनत कुमार जे ब्रह्मज्ञानी आहेत. दुसरा अवतार वराह अवतार झाला. प्रलयकालीन पाण्यामध्ये बुडालेली पृथ्वी वर काढण्याकरता भगवंताने वराह अवतार धारण केला. त्याची कथा सविस्तर पुढे आपण पाहणार आहोत. संक्षेपामध्ये या अवताराचं वर्णन आहे. वराह अवतार. वराह म्हणजे काय हो? वराह म्हणजे माहिती आपल्याला? वराह म्हणजे डुक्कर, पण त्याला एक शिंग असतं, ज्याला आपण हे पहा, चित्र तुम्हाला दिसेल. वराह अवतार. भगवंताने प्रलयामध्ये गेलेली पृथ्वी शिंगाने त्या वरती आणली. त्यामध्ये रस्त्यामध्ये हिरण्याक्ष नावाचा राक्षस पुन्हा आडवा झाला, त्याचा वध केला. पुढचा अवतार आहे देवर्षी नारदांचा, ज्यांचं सगळं जीवन भजन प्रेमामध्ये गेलं. नामधारी महात्मा कोणी असेल तर नारद मुनी आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. सात्वत तंत्राचा उपदेश करण्याकरता आणि कर्म करून सुद्धा कसं माणसाला मुक्त होता येतं याचा विचार मांडण्याकरता त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भगवान देवर्षी नारदजींचा अवतार आहे. पुढचा अवतार आहे चौथा अवतार नर आणि नारायण यांचा अवतार. तुम्ही बद्रीनारायण क्षेत्रामध्ये कधी गेलात का? एकदा तिथे जा, पहा. तिथे बद्रीनारायण क्षेत्रामध्ये 2 महात्म्यांची साधना घडली आहे. एक नर आणि नारायण. मन आणि इंद्रियांचा निग्रह करून तपश्चर्या कशी करावी याचा विचार प्रगट करण्याकरता नरनारायणाचा अवतार आहे. पुढचा अवतार कपिल मुनी. 5वा अवतार. काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेलं सांख्यशास्त्र पुन्हा समाजासमोर यावं याकरता त्या ठिकाणी महाराज कपिल भगवंतांनी अवतार घेतला. पुढचा अवतार आहे दत्ता अवतार. तो आपण सर्वांना परिचित आहे. अनुसया आणि अत्री यांच्या पोटी दत्तात्रयाने जन्म घेतला. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे. अनुसया पतिव्रता होती. पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता अत्री मुनींची सेवा करायची. आणि पातिव्रत्याचं तेज एवढं झालं होतं, इंद्राचं आसन हालायला लागलं. सांगू तुम्हाला, स्त्री म्हणजे शक्ती. स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. पातिव्रत्याच्या जोरावरती इंद्राचं इंद्रपद उतरवण्याचं सामर्थ्य का पतिव्रतेमध्ये असतं. तुकोबाराय गातात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि मग पातिव्रत्याचं तेज भंग व्हावं याकरता ब्रह्मा विष्णू महेश परीक्षा घेण्याकरता तिथे येतात. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे. भोजन मागतात, पण अट ठेवतात, मला भोजन पाहिजे, पण त्याकरता विवस्त्र झाले पाहिजे. का? कारण पातिव्रत्याचं तेज भंग करायचं आहे ना. आणि मग त्यानंतर आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याचंच बळ होतं की त्या अनुसयेनं भगवान ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनाही बालरूप दिलं. ती बाळ झाली. आणि मग त्या ठिकाणी त्यांना
बाळरूप झाल्यानंतर मग ते तीनहींचं एक तत्व प्रगट झालं, त्यातनं भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला. दत्तात्रय भगवान की जय. कलियुगामध्ये जो कोणी दत्ताची उपासना करतो त्याला प्रत्यक्ष दर्शन दत्त देतात. दत्त याचा अर्थ आहे, दत्त म्हणजे दान, त्रय म्हणजे तीन, तिघांनी दान केला, ब्रह्मा विष्णू महेश, म्हणून त्यांना दत्तात्रय म्हणतात. अत्री ज्यांच्या वडिलांचं नाव आहे, जे त्रिगुणाच्या पलीकडे गेलेत, अत्री. अनुसूया त्यांच्या आईचं नाव आहे, जिच्या अंतःकरणामध्ये असूया नाही म्हणजे द्वेष नाही, ती अनुसूया. भगवान दत्तात्रयांचं स्मरण जो करतो त्याचं जीवन धन्य होतं. दत्तांचा स्वतंत्र संप्रदाय, वारकरी परंपरेनं दत्त संप्रदायाला विशेष महत्व दिलेलं आहे. आमचे संत एकनाथ महाराज दत्त परंपरेतले होते, त्यांना दत्तांचा प्रत्यक्ष साक्षात्कार आहे. अनेकांना दत्तांचा साक्षात्कार झालाय. वसुदेव बळवंत फडके आपण नाव ऐकलं असेल. स्वातंत्र्य संग्रामातले महात्मे सगळे थोर कर्तृत्ववान दत्तात्रय त्यांना प्रत्यक्ष दर्शन देत होते. दत्तात्रय आमच्या मालेगाव तालुक्याजवळ सटाणा नावाचा तालुका आहे, त्याला बागलाण म्हणतात. तिथे फार मोठे पुण्यपुरुष झाले. यशवंत महाराज, देव मामलेदार, तुम्ही नाव ऐकलंय, दत्त साक्षात्कारी होते. स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी गजानन महाराज शेगावचे दत्त प्रसादिक आणि दत्त साक्षात्कारी होते. आपल्या परंपरेमध्ये आज सुद्धा जो काही दत्ताचं स्मरण करतो त्याला दत्त महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात. त्याकरता दत्तांची साधना करण्याकरता, उपासना करण्याकरता समर्पण असावं लागतं. आज जेवढे जेवढे सिद्ध झाले त्या सगळ्यांचे सिद्ध गुरु म्हणजे भगवान दत्तात्रय. एकादश स्कंदामध्ये त्याचा सविस्तर विचार यदू आणि अवधूत यांच्या संवादामध्ये आलेला आहे. दत्तात्रयांचं जो भजन करतो त्याला तात्काळ दर्शन दत्तात्रय देतात. संत एकनाथ महाराज दत्त साक्षात्कारी होते. त्यांचेच गुरु जनार्दन पंत दत्त साक्षात्कारी होते. दत्तांचं स्मरण केलं पाहिजे. जो दत्तांचं स्मरण करतो त्याच्या जीवनातली पिशाच बाधा नष्ट होते. ज्याच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, ज्याच्या घरामध्ये नेहमी कोणीतरी आजारी राहतं, ज्याच्या घरामध्ये काही ना काहीतरी भांडणं मनोमनी होत राहते, भावा भावाचं जावा जावाचं जमत नाही, त्याने भगवान दत्तात्रयांचं गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये केलं तर त्याचे सगळे दोष नष्ट होतात. हे दत्तात्रयांच्या चिंतनाचं आणि त्यांच्या साधनेचं फल आहे. कधी कधी घरामध्ये असं घडतं, पैसा टिकत नाही, इतके जुनाट रोग असतात, जात नाही. तुम्ही आजही गाणगापूरला जा, तिथे पहा, त्या ठिकाणी श्रीमंत लोक, कोट्याधीश लोक गुरुचरित्र पारायण करण्याकरता 8-8 दिवस मुक्काम करतात. मला सांगायचं आहे, दत्तांची जो उपासना करतो त्याला तात्काळ प्रसाद मिळतो. याकरता 2 मिनिटं आपण दत्तात्रयांचं भजन गाऊया. सर्वांगाचं कान करून हाताने टाळी वाजेल प्रत्येक जण आणि मुखाने भजन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. विष्णु आणि सदाशिव, ब्रह्मा विष्णू आणि सदाशिव,
सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दत्तात्रेय भगवान की जय। पुढे सातवा अवतार यज्ञ भगवंताचा सांगितला। रुची प्रजापतीच्या आकुती नामक पत्नीपासून हा अवतार परमात्म्याने घेतला। पुढे ऋषभदेवांचा अवतार आहे। ऋषभदेव संन्यास धर्म नेमका कसा असतो या संन्यास धर्माचं प्रतिपादन करण्याकरता हा अवतार आहे। ऐकून ठेवा, या सगळ्या गोष्टी फार श्रद्धेने ऐका। झोप लागली तरी सुद्धा, झोप लागली का पटकन स्वतःला चिमटा घ्या, कारण माणसाचा स्वभाव आहे, चांगलं ऐकायची माणसाची मनोवृत्ती तयार होत नाही। त्याला मुरमुरे खायची सवय झाली ना, म्हणून गावरान तूप आलं का त्याला जरा जड जातं। पण हे सगळं चिंतन श्रवण करा, हेच भागवत आहे। कारण माणसाची बुद्धी इतकी विचित्र आहे, हे एका जागेवर स्थिर होत नाही। संसारातल्या भंगार गोष्टी बुद्धी फार सारग्राही वृत्तीनं ग्रहण करते, पण परमात्मा सिद्धांत आणि आध्यात्मिक कथा आल्या की तिला झोप लागते, हा तिचा स्वभावच आहे। पण तुम्ही मात्र सावध राहा, कारण भगवान गीतेमध्ये म्हणतायत परमार्थ हा एक संग्राम आहे आणि हा संग्राम जिंकण्याकरता माणसाला सावध होणं हे फार गरजेचं आहे। याकरता सावधान, झोप लागली का पटकन चिमटा घेत जा, आणि त्यानं चिमटा घेतला नाही तर शेजारच्यानं लक्षात ठेवा, आळं दिलं का चिमटाच घ्यायचा। पुढचा अवतार ऋषभदेवांचा। ताहराबाद, सटाणा तालुक्यामध्ये ताहराबाद नावाचं ठिकाण आहे। तिथून काही अंतरावरती साल्लेर मुल्लेर नावाचं गाव आहे। तिथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे दक्षिण दिशेला एक मांगीतुंगी नावाचा पर्वत दिसेल। त्या मांगीतुंगी पर्वतावरती जैनांचं फार मोठं ठिकाण आहे, जिथं भगवान ऋषभदेवांचा 108 फुटी पुतळा आहे, डोंगरामध्ये कोरलेला। कधी एकदा पाहून या। भगवान ऋषभदेव जैन संप्रदायाचे संस्थापक, त्यांनी संन्यास धर्म कसा असावा हे जगाच्या समोर सांगितलं। हा परमात्म्याचाच अवतार आहे। दिगंबर अवस्थेमध्ये आयुष्यभर त्यांनी भ्रमंती केली। नाभी राजाची पत्नी मेरू देवी हिच्यापासून त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। नाभी राजा आणि मेरू देवी मोठे भाविक होते, सात्विक होते। निर्गुण परमात्म्याची उपासना झाली, परमात्म्याचा आविष्कार, कृपा झाली, आणि सांगितलं वरमृही बोला काय पाहिजे। सांगितलं देवा मला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे। ती मेरू देवी म्हणाली, भगवान म्हणते माझ्यासारखा पुत्र आता माझ्यासारखा मीच आहे। गगनम गगनाकारम, अरे आकाशासारखा आकाश आहे, समुद्रासारखा समुद्रच आहे, माझ्यासारखा मीच आहे ना, मीच तुझ्या पोटी पुत्र म्हणून येतो। आणि मग ऋषभदेवांच्या अवताराने संन्यास धर्म प्रगट झाला। पुढे त्यांची कथा सविस्तर पुढे येणार आहे। त्यांच्याच कुलामध्ये पुन्हा जड भरतांचा जन्म आहे। जैन पंथामध्ये 2 साधू आहेत, एक दिगंबर आणि श्वेतांबर। जे निर्वस्त्रपणे फिरतात त्यांना दिगंबर म्हणतात। आकाश हेच आपलं छत्र आहे आणि जमीन हेच आपलं त्या ठिकाणी आसन आहे, हवा हेच आपलं वस्त्र आहे, असं समजून जे दिगंबर अवस्थेमध्ये भ्रमंती करतात त्यांना दिगंबर पंथी म्हणतात, आणि जे पांढरे कपडे घालतात त्यांना श्वेतांबर पंथी म्हणतात। त्याची कथा पुढे येईल। पुढचा अवतार आहे पृथ्वीराजा। हे सगळं ऐकून ठेवा। प्रलयकालीन पाण्यामधून जेव्हा पृथ्वी वरती आली तेव्हा सर्व विश्वाला पुन्हा नवचैतन्य देण्याकरता आयुर्वेदाच्या औषधींची गरज होती, आणि अशा आयुर्वेदांच्या औषधीचं संशोधन करण्याकरता परमात्म्याने पृथ्वीराजा
म्हणून नावाचा अवतार घेतला. त्या पृथ्वीराजापासूनच या धरतीला पृथ्वी असं म्हटलं जातं. पुढे मत्स्यावतार, चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी त्रैलोक्य जेव्हा बुडू लागलो त्यावेळेला भगवंताने मत्स्यावतार धारण केला. पुढे कच्छावतार, अमृताच्या प्राप्तीकरता देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं. त्या समुद्र मंथनामध्ये मेरू पर्वताचा रवी झाला आणि मेरू पर्वताचा रवी आणि त्या वासुकी नावाचा सर्प त्यांची दोरी झाली. त्यावेळेला रवीचं मंथन करता 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 जेव्हा तो रवी खाली जायला लागला समुद्राच्या तळाला, त्यावेळेला त्याला आधार देण्याकरता भगवान विष्णूंनीच कच्छावतार म्हणजे कासवाचा त्या ठिकाणी आकाराने अवतार धारण केला. पुढचा अवतार धन्वंतरी. आपण प्रत्येक दवाखान्यामध्ये कधी गेलात ना तर दवाखान्यामध्ये एक देवतेचं चित्र तुम्हाला दिसेल. हातामध्ये कुंभ आहे अमृताचा, ती धन्वंतरी देवता आहे. समुद्र मंथनामधून अमृताचा कलश घेऊन जी देवता बाहेर आली त्याला धन्वंतरी देवता म्हणतात. ते अमृत वाटण्याकरता पुन्हा भगवंतानेच अवतार घेतला, मोहिनी अवतार. पुढचा अवतार नृसिंह अवतार. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस मातला होता, त्याच्या वधाकरता आणि त्याचाच पुत्र भक्त प्रल्हाद यांचं रक्षण करण्याकरता भगवान नरसिंहाचा अवतार आहे. पुढे वामन अवतार. बळीराजा आणि त्या बळीराजाच्या उद्धाराकरता वामन अवतार. पुढे 16वा अवतार परशुराम अवतार. संपूर्ण पृथ्वी ज्या वेळेला क्षत्रियांनी त्या ठिकाणी क्षत्रियांची दहशत निर्माण झाली होती त्यावेळेला 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करण्याकरता भगवान परशुरामाचा अवतार आहे. पुढचा अवतार भगवान व्यासांचा अवतार. पराशर ऋषी यांच्या पोटी वेदाच्या शाखा निर्माण करण्याकरता उपनिषदा आणि भागवत नावाच्या ग्रंथाच्या निर्मितीकरता भगवान व्यासांचा अवतार. 18वा अवतार भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार मर्यादा पुरुषोत्तम. 19वा अवतार बलरामाचा अवतार. 20 भगवान कृष्ण. कर्षयती ती कृष्ण. हा सर्वांचं चित्त ज्यानं वेधून घेतलं तो कृष्ण. पाहावं आणि पाहतच राहावं. लावण्य घन रूप आणि प्रेम स्वरूपा भक्तीचं प्रागट्य करण्याकरता, भक्तांच्या चित्ताची चोरी करण्याकरता आणि केवळ ज्याचा नामचिंतनाने संपूर्ण जीवन तृप्त आणि मुक्त होईल असं सामर्थ्य ज्या नामामध्ये आहे त्या नामाचा गौरव करण्याकरता भगवान कृष्णाचा अवतार आहे. पुढचा अवतार भगवान बुद्ध. शांती, दया, करुणा, प्रज्ञाशील यांचा विचार सांगण्याकरता भगवान बुद्धांचा अवतार आहे. बुद्ध अभ्यासा. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांनी फार गैरसमज निर्माण केले. काही मुठभर लोकांनी महात्म्यांना त्या ठिकाणी महाराज संकुचित करून टाकला. धर्म जातीपाती यांचं विघटन झालं आणि महापुरुष त्यांचं महात्म्य लपलं गेलं. भगवान बुद्धांचं जीवन फार दिव्य आहे. ज्यांनी जगाला ध्यान मार्ग शिकवला. आपल्या स्वस्वरूपाची प्राप्त करण्याकरता तुम्ही स्वतः समर्थ आहात याकरता प्रयत्न करा. ध्यानवादी जीवन कसं जगावं हे बुद्धांनी शिकवलं. शांती, करुणा, शील, प्रज्ञा हे बुद्ध शिकवतात ना. भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. सनातन संस्कृती आणि सनातन धर्म इतका दिव्य आहे. जगातला प्रत्येक महात्मा आणि प्रत्येक धर्म या सर्वांचं मूळ सनातन संस्कृतीमध्ये सापडतं. भगवान बुद्धांच्या अवताराची कथा, त्यांचं चरित्र फार सुंदर आहे. बुद्धांचं जीवनच दिव्य आहे. बुद्धांचे संन्यासी फार अनुयायी होते. एक दिवशी बुद्ध एका गावामध्ये प्रवचना करता चालले होते आणि चालता 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 अंगणामध्ये काही मुलं गल्लीमध्ये आंब्याच्या झाडाखाली खेळत होते. त्यापैकी एकानं वरती पाहिलं, त्याला झाडाला आंबा दिसला. त्याला वाटलं आपण आंबा तोडला पाहिजे. त्यानं हातात दगड घेतला आणि त्या आंब्याला नेम धरून मारला. आंब्याला. दगड सू करत झाडापर्यंत गेला पण नेम चुकला. दगड आंब्याला लागलंच नाही. झाडाच्या पलीकडून दगड गेला आणि पलीकडून बुद्ध चालले होते. बुद्धांच्या डोक्याला फटकन दगड बसला. डोक्यातनं रक्त व्हायला लागलं. त्या मुलांनी पाहिलं, अरे आता कुणीतरी बाबांनी त्याला दगड लागला. तो मुलगा घाबरला आणि पटकन झाडाच्या मागे लपला. बुद्धाने हात लावला डोक्याला. रक्त निघतंय. बुद्ध विचार करता, रक्त निघतंय. हातात रक्त पाहिलं. बुद्ध खाली बसले आणि रडायला लागले.
त्या मुलांनी पाहिलं, अरे ज्या अर्थी बाबा रडतोय जोरात दगड लागला असला पाहिजे. बुद्ध बराच वेळ रडतायत, टाहो फोडतायत. मुलांना गहिवरून आलं. मुलं म्हटले, अरे जोरात लागला दगड, आपण कमीत कमी त्यांची विचारपूस तरी केली पाहिजे. मुलं जवळ गेले आणि म्हटले, महाराज कोण आहात तुम्ही? तुम्हाला दगड लागला, क्षमा करा, आम्ही तुम्हाला मुद्दाम दगड मारला नाही हो. आम्ही दगड मारला आंब्याला, झाडाला दगड मारला, नियम चुकला, दगड तुम्हाला लागला, क्षमा करा, चूक झाली आमची, माफ करा आम्हाला. तुम्ही रडताय, फार जोरात लागला का? बुद्ध म्हणाले, अरे दगड लागला म्हणून मी रडत नाही. म्हणे मग दगड तुम्ही कोणाला मारला? म्हणे झाडाला. बरोबर आहे, जर दगड झाडाला लागला असता तर झाडानं तुम्हाला कमीत कमी आंबा तरी दिला असता रे. पण दगड मला लागला, पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही म्हणून मला दुःख होतंय. काय जीवन आहे महाराज गौतम बुद्धांचं, काय जीवन दिव्य आहे. शांती, करुणा, प्रज्ञा आणि शील याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भगवान गौतम बुद्ध आहेत. पुढचा अवतार कल्की अवतार, जो अवतार व्हायचा अजून बाकी आहे. हे संपूर्ण कलियुग जेव्हा संपण्याच्या अवस्थेमध्ये येईल, जेव्हा पाप आणि पाप शिल्लक राहील, त्यावेळेला भागवत बोलतं 5 वर्षाच्या मुलीच्या पोटी भगवान कल्की अवतार घेणार आहेत. विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी, ज्यांचं आसन घोडा असेल वाहन, ज्यांच्या हातामध्ये खडग असेल आणि एका हातामध्ये धर्म असेल, असा कल्की अवतार एक अजून जन्माला येणार आहे, अवताराला येणार आहे, बाकी आहे. पुढे हंस आणि हयग्रीव असे धरून 24 अवतार भगवंताचे होतात. शौनकजींनी हे सगळं ऐकलं आणि शौनकजी गदगदित झाले. महाराज मी फार भाग्यवान आहे, अवतारांचं वर्णन तुमच्या मुखातून मी ऐकलं, फार भाग्यवान आहे.